myself Professor Santosh Chaudhary. We have studied today linear equation in two variables. आज आपण दोन चलातील रेषीय समीकरण शिकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक व्यवहार आपण करत राहतो. अनेक व्यवहार करत असताना गणिताचा आपल्या लाईफमध्ये उपयोग होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच गणितापैकी एक 10वी वर्गाचा हा पहिला धडा दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता दोन चलातील रेषीय समीकरण हे या धड्याला नाव का दिलेलं आहे? कारण या धड्यामध्ये चल म्हणजे काय, जे इंग्लिश मधले ABCD ते Z पर्यंतचे अक्षर आहेत त्याच्यातलेच अक्षर म्हणजे चल. इन इंग्लिश अल्फाबेटिकल ABCDZ आर कॉल्ड व्हेरिएबल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिएबल्स हे X, Y, Z ह्याला आपण व्हेरिएबल्स म्हणतो, म्हणजे चल. तर आता हे चल हे कसं, चल म्हणजे व्हेरिएबल्स म्हणजे ABCD मधले X, Y, Z. आता याचा उपयोग आणि इक्वेशन आणि दोन व्हेरिएबल का आपण यूज करतो? तर समजा तुम्ही एका दुकानात गेलो, तिथून काही आंबे घेतलो आणि काही सफरचंद घेतलो, तर तुम्हाला त्या दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागेल हे तुम्ही कसं विचार करणार? तर तुम्ही ठरवणार त्या एका आंब्याची किंमत किती आणि एका सफरचंदची किंमत किती, दोन्हीची किमतीची बेरीज करून तुम्ही एकूण किंमत त्या दुकानदाराला देणार. मीन्स when you can go to shopkeeper, then you can buy one mango and one apple. Then you can give the total rupees. How many rupees you can give the shopkeeper? Then suppose the price of the mango is X rupees and the price of the apple is Y rupees, and you can give the total rupees of shopkeeper is 12 rupees. समजा आपण आंब्याची किंमत X रुपये मानलो आणि सफरचंदची किंमत Y रुपये मानलो आणि तुम्ही एकूण दुकानदाराला समजा 12 रुपये दिलो. तर ह्या इक्वेशन मध्ये हे X Y जे आहेत त्याला आपण चल म्हणतो. X and Y आर व्हेरिएबल्स and 12 इज कॉन्स्टंट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं जे चल आहे X, ह्या चलला चिन्ह कोणतं आहे? Which sign is of X? The sign of the X is positive signs. Means ह्या X ला प्लस चिन्ह आहे आणि Y ला पण प्लस चिन्ह आहे. आणि ह्या X चं सहगुणक कोएफिशिएंट किती आहे? 1 आहे. आणि Y चं कोएफिशिएंट सहगुणक किती आहे? 1 आहे. तर सपोज 2x, ह्या 2x मध्ये तुम्हाला जर कोणी विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो, x हे सहगुणक आहे आणि 2 हे x हे व्हेरिएबल आहे आणि 2 हे सहगुणक आहे. x इज व्हेरिएबल म्हणजे x हे काय, चल आहे आणि 2 का आहे, सहगुणक कोएफिशिएंट. आता कोएफिशिएंट का? कारण x हे किती वेळेस आलेला आहे? 2 वेळेस आलेला आहे. How many times represented by x? 2 times. म्हणजे x हे 2 वेळेस आलेला आहे, म्हणून आपण x 2 वेळेस x प्लस x न लिहिता आपण डायरेक्ट 2x लिहितो. कारण आता काही विद्यार्थी, आता जोक म्हणून सांगतो, आळशी काही विद्यार्थी राहतात, त्यांना जास्त चालायला कंटाळा येतो, त्यांना अभ्यास करायला पण कंटाळा येतो, त्यातल्या त्यात लिखाण म्हणलं तरी कंटाळा येतो. मग अशा विद्यार्थ्यासाठी काही गणिती सायंटिस्टने मी ठरवले की x जर मी सांगितलो x हे 100 वेळेस लिहा विद्यार्थी मित्रांनो, मग x 100 वेळेस मोजा विद्यार्थी मित्रांनो. त्याऐवजी तुम्ही x ला 100 वेळेस लिहित बसू नका, त्याऐवजी तुम्ही काय करा, 100x means x is represented by 100 times, then you can write the 100x. X is
व्हॅरिएबल अँड 100 इज कोएफिशियंट. म्हणजे x एक आहे चल आहे आणि 100 एक आहे सहगुणक आहे. म्हणजे 100 इज कोएफिशियंट आणि x हे चल म्हणजे व्हॅरिएबल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याला आपण चल म्हणतो. आता या धड्याला दोन चल का दिलेले आहे म्हणजे इन दिस chapter name due to two variables. Why? Because in this equation two variables are present, x and y. Then x plus y are two variables means this equation is two variables are present. या समीकरणात दोन चल आहेत म्हणून याला दोन चल म्हटले आहे. आता रेषीय समीकरण का म्हटलेलं याला म्हणजे हाऊ टू से द लिनियर इक्वेशन. रेषीय समीकरण म्हटलेले आहे कारण हे एका सरळ रेषेत आहे. कारण जर तुम्ही ग्राफ काढलो त्या इक्वेशनचं तर ते ग्राफ तुम्हाला एका सरळ रेषेमध्ये नाही म्हणून त्याला रेषीय म्हणजे लिनियर म्हटलेलं आहे. टू लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स. आता हे टू व्हॅरिएबल्स आहेत लिनियर आहे म्हणजे का सरळ रेषेत आहे रेषीय आहे म्हणून ह्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स म्हटलेले आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स दोन चलातील रेषीय समीकरण असे या धड्याला नाव दिलेलं आहे. कारण ह्या समीकरणामध्ये दोन चल आहेत आणि समीकरण म्हणजे x + y बरोबर हे समीकरण तयार झालं. ह्या समीकरणात दोन चल आहेत x + y बरोबर 12. In this equation two variables are present x and y. X plus y is equal to 12. Then this equation is called linear equation in two variables. म्हणजे या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो समजा आपण x ची किंमत जर 4 घेतलो in this equation x is equal to 4 तर तेव्हा y ची किंमत काय आहे तर x 4 + y = 12. तुम्ही किंमत जर x ची किंमत 4 असेल तर y ची किंमत किती आला पाहिजे ऑफ कोर्स 8. कारण जर हे 4 असेल तर 4 मध्ये किती मिळव म्हणजे उत्तर 12 यायला पाहिजे 8. 4 + 8 किती 12 झालं. तुम्ही ते गणित सॉल्व करताना हे इक्वेशन सॉल्व करताना तुम्ही हे पण जर x आणि y च्या किमती तुमचे समजा इथं y ची किंमत एका विद्यार्थ्याचं 9 आलं आणि x ची किंमत एका विद्यार्थ्याचं 4 आलं तर हे गणित बरोबर आहे का नाही हे गणित चुकले. तर x ची किंमत हे 4 आणि y ची किंमत 8 तेव्हा 12 दोघांची बेरीज 12 म्हणजे या इक्वेशन मध्ये या समीकरणामध्ये लेफ्ट साइड अँड राइट साइड आर इक्वल. देन दिस इक्वेशन इज करेक्ट. म्हणजे जेव्हा तुम्ही x ची किंमत जर 4 असेल तर y ची किंमत 8 यायलाच पाहिजे तेव्हा तुम्ही त्या दोघांची बेरीज हे 12 व्हायला पाहिजे. म्हणजे आपण ह्या समीकरणामध्ये तुमचं गणित बरोबर आहे का चुकले हे तुम्ही कसं ओळखणार x आणि y च्या किमतीवरून. x आणि y च्या किमती तुम्ही त्या समीकरणात ठेवलो उजव्या बाजूमध्ये किंवा डाव्या बाजूमध्ये ठेवलो तर तुमची डावी बाजूची किंमत हे उजव्या बाजूसारखी यायला पाहिजे. तेव्हा तुम्ही हे सांगणार की हे गणित बरोबर आहे हे आपल्याला स्वतःला कळते. तर x + y = 12 इज लिनियर इक्वेशन इन टू व्हॅरिएबल्स. तर आता हे 100x झालं कोएफिशियंट झालं सहगुणक झालं. आता या 100x मध्ये एक कोएफिशियंट जे 100 ह्याला साइन कोणता तुम्हाला कोणी विचारलं तर प्लस साइन. कारण ज्या संख्येला कोणतं चिन्ह नसते त्याला प्लस चिन्ह राहते आणि मायनस चिन्ह हे द्यावं लागते. आता समजा x - 2y आता इथे 4x आहे तर तुम्हाला कोणी विचारलं ह्या 4 ला म्हणजे x च्या सहगुणकला कोएफिशियंट ऑफ x ला विच साइन कोणतं चिन्ह आहे तर प्लस साइन आहे आणि y च्या सहगुणकला म्हणजे कोएफिशियंट ऑफ y इज मायनस साइन म्हणजे निगेटिव्ह साइन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे साइन झालं व्हॅरिएबल झालं चल झालं. आता ह्या दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या काय तर ज्या समीकरणात दोन चले वापरली जातात आणि चल असलेला प्रत्येक पदाची कोटी 1 असते त्या समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतात. an equation which contain two variables and degree of each term containing variable is 1 then it is called a linear equation in two variables. आता डेफिनेशन बघा
तुम्हाला काय म्हणले इन इक्वेशन कंटेन 2 व्हेरिएबल्स. तर ह्या समीकरणामध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, किती चल आहेत, 2 चल आहेत x आणि y. त्याच्यानंतर ह्या चल x जे चल आहे व्हेरिएबल ऑफ x इज डिग्री ऑफ द x इज 1. कारण डिग्री म्हणजे आपण कुणाला म्हणतो जे डोक्यावर राहते. किती डोकं आहे त्याला, एक डोकं आहे, ह्याला आपण काय म्हणतो डिग्री. म्हणजे काय म्हणतो ह्याला कोटी. किती कोटी आहे, तर ह्याला 1 कोटी आहे, म्हणजे त्याची डिग्री किती आहे 1 आहे. आणि त्याच्यानंतर y ची डिग्री किती आहे 1 आहे. तर ह्याची कोटी 1 आहे, ह्याची कोटी 1 आहे. तर आपली व्याख्याच म्हणते ज्या समीकरणात 2 चल आहेत, 2 चल कोणते x आणि y 2 चल आहेत, आणि त्या समीकरणात कोटी किती असायला पाहिजे 1. x चं पण कोटी 1 आहे, y चं पण कोटी 1 आहे. त्याच्यानंतर डिग्री ऑफ द इक्वेशन each term variable is 1 and variable of y, degree of the variable y is 1. Then the equation are present 2 variables and degree of the each variable is 1. Then it is called a linear equation and 2 variables. कळालं विद्यार्थी मित्रांनो. आता हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स सामान्य रूप म्हणजे जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कोणता आहे, तर ax plus by plus c is equal to 0 is the general form of the linear equation in 2 variables. ax plus by plus c is equal to 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. आता सामान्य रूप म्हणजे काय, त्याचं स्टँडर्ड कसं आहे, म्हणजे त्यांचं फॉर्म कसा, तर x plus by plus c is equal to 0. या समीकरणामध्ये इन दिस इक्वेशन a b and c आर रियल नंबर. म्हणजे a b c काय आहे ते वास्तव संख्या आहे. त्याच्यानंतर a b c हे वास्तव संख्या आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे कंडिशन आहे a आणि b ह्या किमती एकाच वेळेस शून्य नको. म्हणजे व्हॅल्यू ऑफ द a and b आर नॉट इक्वल टू 0 at the same time is the condition of standard form of linear equation. समजा तुम्हाला एक इक्वेशन दिले 3x is equal to y plus 6 आणि तुम्हाला सांगितले ह्या इक्वेशनचं जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, त्या इक्वेशनचं सामान्य रूप मध्ये तुम्हाला कन्वर्ट करा सांगितलं. तर तुम्ही कसं लिहिणार, तर ax म्हणजे 3x, त्याच्यानंतर त्या साईडला प्लस y आहे, ह्या साईडला काय होणार -y, नेक्स्ट +6, ह्या चेंज द साइड -6 इज इक्वल टू 0. तर ax plus by plus c is equal to 0 is the equation 3x is equal to y plus 6. The standard form is 3x minus 6 minus y minus 6 is equal to 0. 3x बरोबर y plus 6 या समीकरणाचे सामान्य रूप 3x minus y minus 6 बरोबर 0. तुम्ही जर ह्या इक्वेशनची व्हॅल्यू कंपेअरिंग केलो ax आणि 3x, तर x x चे व्हेरिएबल सेम आहेत, त्यांचं सहगुणक कोएफिशिएंट a ची किंमत किती आहे 3 आहे. व्हॅल्यू कंपेअरिंग a b and c, the value of the b is equal to -1. म्हणजे ह्या y चं जरी कोणतं चिन्ह नाही समजायचं की तिथं एक किंमत राहते, कोणता आहे -1. मायनस चिन्ह हे तुम्हाला मायनस जर एखादी संख्या राहिलं तर चिन्हासहित मायनस तुम्हाला द्यावं लागते. प्लस हे चिन्ह नाही लिहिलं तरी चालते, ज्या संख्येला कोणतं चिन्ह नाही त्याला प्लस चिन्ह राहते. आणि व्हॅल्यू ऑफ द c इज इक्वल टू -6. तर हे झालं लिनियर इक्वेशन म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणांचे सामान्य रूप. द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स इज ax plus by plus c is equal to 0. त्याच्यानंतर हे ax plus by plus c is equal to 0 झालं. आता कोणते समीकरण हे लिनियर इक्वेशन आहे आणि कोणते समीकरण हे लिनियर इक्वेशन नाही हे आपल्याला कसं ओळखावं. समजा मी तुम्हाला उदाहरण दिलं x वर्गमुळात 2 प्लस वर्गमुळात 5y is equal to 6. मी एका विद्यार्थ्याला विचारलं हे लिनियर इक्वेशन आहे का, तर भरपूर विद्यार्थ्याचे मला शंका आहे इथं तर वर्गमूळ आले, मग आता लिनियर इक्वेशन कसं होऊ शकेल. तर विद्यार्थी मित्रांनो घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला फक्त लिनियर इक्वेशनची डेफिनेशन आठवा. काय
द इक्वेशन विच प्रेझेंट टू व्हेरिएबल्स, टू व्हेरिएबल्स x and y प्रेझेंट आहे. देन डिग्री ऑफ द कंटेनिंग इच व्हेरिएबल इज 1, म्हणजे त्या समीकरणामध्ये जे व्हेरिएबल प्रेझेंट आहे त्यांची कोटी किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. मग यांची कोटी 1 आहे. ठीक आहे, कोटी 1 आहे. दोन व्हेरिएबल प्रेझेंट आहेत, दोन चल प्रेझेंट आहेत, त्यांची कोटी 1 आहे. टू व्हेरिएबल्स आर प्रेझेंट इन द इक्वेशन अँड डिग्री इज 1. देन इज इक्वेशन आर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. समजा अजून एक तुम्हाला प्रश्न दिलो, 0x प्लस 0y प्लस 6 बरोबर 0. मी विचारतो हे लिनियर इक्वेशन आहे का, तर हे ऑफकोर्स नाही. व्हाय? बिकॉज ॲट द सेम टाइम व्हॅल्यू ऑफ द ए अँड बी आर शुड नॉट बी 0, म्हणजे एकाच वेळी ए आणि बी च्या किमती हे 0 नसायला पाहिजे. म्हणून हे आपल्या कंडिशन मध्ये बसत नाही, म्हणून लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल नाही. त्याच्यानंतर मी अजून एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. 1/x प्लस 3/y इज इक्वल टू 1/7. तुम्हाला विचारलो हे लिनियर इक्वेशन आहे का, तर काही विद्यार्थ्याला वाटते आहे, कारण ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे, पण हे लिनियर इक्वेशन नाही. Why? Because the degree of the variable x is 1, degree of the variable y is 1. पण आपण घातांमध्ये शिकलो, हे जर x वरी गेला तर त्याचं प्लस डिग्री असलेलं होणार मायनस होणार, बिकॉज डिग्री गोज टू बिकम मायनस प्लस डिग्री, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाहीत. तर अजून विद्यार्थी मित्रांनो, आता समजा 4xy मायनस 5y प्लस 4 बरोबर 0, हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे का, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का, नाही. का? कारण इतर 4xy प्लस इतर ह्याची डिग्री 1 आहे, ह्याची डिग्री 1 आहे, म्हणजे ह्याची कोटी 1 आहे. आणि तुम्ही जर कोटीची बेरीज केलो तर कोटी किती होईल, याची 2 होणार आहे. ह्या याची कोटी 2 होणार, म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. तर आपण शिकलो डेफिनेशन, स्टँडर्ड फॉर्म, त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन कसं ओळखायचं, त्याच्यानंतर चल काय, सहगुणक काय, सगळं झालं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, त्याची व्याख्या आणि तुम्हाला काही एक्झाम्पल समजून सांगितलो. तर हे सगळे एक्झाम्पल तुम्ही स्टडी करा. आता आपण नेक्स्ट पॉइंट, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक रेषीय समीकरण. आता एक सामायिक रेषीय समीकरण म्हणजे काय, जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांना एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना काय म्हणतो, एक सामायिक समीकरणे. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ॲट द सेम टाइम, टू लिनियर इक्वेशन in two variables at the same time that are called simultaneous equation in two variables. आणि हे आपण simultaneous equation in two variables आपण हे 9वी मध्ये शिकलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला simultaneous equation in two variables असं क्वेश्चन येतो, तुम्हाला सॉल्व करा म्हणते simultaneous equation two variables. आता एक सामायिक समीकरणाने जर तुम्हाला समीकरण सोडवायचं असेल, नेमकं काय करायचं, तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवायचं असेल तर तुम्हाला समीकरण सोडवणं म्हणजे x आणि y च्या उकली काढणं, म्हणजे यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द x अँड y. दॅट व्हॅल्यू इज कॉल्ड एज सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. म्हणजे तुम्हाला x आणि y च्या किमती काढाव्या लागते आणि तेच तुम्हाला एक सामायिक समीकरणाला सॉल्व करावं लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता एक सामायिक समीकरणाचं एक एक्झाम्पल मी सॉल्व करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता एक सामायिक समीकरण गणित सॉल्व करायचे दोन मेथड आहेत. एक इलिमिनेटिंग मेथड, जे आपण 9वीला शिकलो आहे. वन स्टेप इज इलिमिनेटिंग मेथड अँड अदर इज सायमल्टेनियस मेथड. म्हणजे एक सामायिक समीकरणे सोडवा. सोडवा म्हणजे काय करतो, त्याचे तुम्ही किमती काढायच्या राहतात, x आणि y. Solve the following simultaneous equation. The first equation is 5x minus 3y is equal to 8, 3x plus y is equal to 2. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही नीट लक्ष द्या.
तुम्हाला गणित पूर्ण समजेल त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही नीट लक्ष द्या. तर ह्या गणितामध्ये तुम्हाला सांगितले की खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आणि कधी आपण गणितामध्ये जे दिले ते ॲज इट इज खाली लिहितो. then the given equation are आपण काय केलो दिलेले समीकरण किंवा दिलेली माहिती आपण काय करतो द गिवन इक्वेशन्स आर दिलेले समीकरण किंवा द गिवन इक्वेशन्स आर. मग आपण काय करतो जे इक्वेशन दिलं फर्स्ट इक्वेशन 5x 3y 8 याला इक्वेशन नंबर 1. 5x 3y 8 इक्वेशन नंबर 1. then second equation 3x plus y is equal to 2 इक्वेशन नंबर 2. तर आपण ह्या दोन इक्वेशन सॉल्व करून आपण x आणि y च्या किमती काढणार आहोत. we can solve these two equations by simultaneous method and we can find the value of the x and y. तर विद्यार्थी मित्रांनो नीट लक्ष द्या. इथं 5x आहे. ह्या 5x मध्ये x हे व्हेरिएबल आहे. 5 हे काय सहगुणक आहे म्हणजे x हे चल आहे. 5 इज कोएफिशिएंट. x हे काय चल म्हणजे व्हेरिएबल आणि 5 हे सहगुणक कोएफिशिएंट आहे म्हणजे x हे 5 वेळेस रिप्रेझेंट करते. याला चिन्ह कोणतं आहे प्लस साइन आहे. आणि y हे 3y मध्ये y हे चल आहे. y हे काय व्हेरिएबल म्हणजे चल आहे आणि 3 काय सहगुणक आहे म्हणजे कोएफिशिएंट. आणि ह्या 3 ला चिन्ह कोणतं आहे मायनस चिन्ह आहे. -3y इज इक्वल टू a आणि 8 एक आहे एक स्थिर संख्या म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. त्याच्यानंतर 3x इथं x सहगुणक 3 आहे आणि त्याला चिन्ह आहे +3. इथं y आहे त्याचं सहगुणक काहीच नसते म्हणजे काय त्याला चिन्ह आहे प्लस बरोबर. इथं आहे 2. त्या दोन्ही कॉन्स्टंट टर्मला कोणतं चिन्ह नाही म्हणजे त्याला असते प्लस चिन्ह. तर हे दोन इक्वेशन झालं. आता इक्वेशन सॉल्व करताना आता विद्यार्थ्याला हेच कळणार की इक्वेशनला कोणत्या इक्वेशनला कोणते मल्टिप्लाय करा. तर विद्यार्थी मित्रांनो काही तणाव घ्यायचं नाही. तर या इक्वेशन मध्ये तुम्ही बघा इथं -3y आहे म्हणजे y चं सहगुणक किती आहे -3y आहे आणि इथं +y आहे. तुम्ही काहीच करायचं नाही. -3y आहे आणि तिथं +y आहे. ह्याचं सहगुणक एक आहे ह्याचं सहगुणक 3 आहे. ह्याला 3 करा म्हणजे समीकरण 2 ला 3 ने गुणून. आता 3 नेच का गुणून कारण इथं 3y आहे इथं 3y आहे. we can multiply 3 variable of the y. Why? Because variable of the in first equation y is 3, then you can multiply the second equation y is 3, then both of the variable and coefficient म्हणजे दोन्ही समीकरणातील चल आणि सहगुणक सेम सारखे होत्या. आता व्हेरिएबल सेम आहे सहगुणक सेम आहे म्हणजे चल आणि त्यांचे कोएफिशिएंट जर सेम असतील चिन्ह जर विरुद्ध असतील अपोजिट्स आहेत तेव्हा इलेक्ट्रिसिटी मध्ये जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह का होते शॉक लागते. मग तसं इथं प्लस मायनस झालं म्हणजे कॅन्सल होत्या. जर दोन दुश्मन एकत्र आले तर काय होणार त्या दोघांचं भांडण होणार. तिथं कुणाचं तरी विजय होणार म्हणजे लोक होणार दोघांचंही लोक होणार. म्हणून तसंच आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आणलं म्हणजे जमणार म्हणजे तिथं क्रॉस होणार दोघंही कॅन्सल. म्हणून वी कॅन मल्टिप्लाइंग both side of equation 2/3 म्हणजे समीकरण 2 ला दोन्ही बाजूंना 3 ने गुणून. समीकरण 2 ला दोन्ही बाजूंना 3 ने गुणून. तर समीकरण 2 ला आपण काय केलो 3 ने गुणून 3 समीकरण 2 लिहिलो पूर्ण ब्रॅकेट मध्ये
बरोबर 2. आता ह्या 3 ने ह्या समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला 3 मल्टिप्लाय ईच टर्म ऑफ द इक्वेशन मल्टिप्लाय बाय 3. आता कधीही लक्षात ठेवा हे कंस म्हणजे ब्रॅकेट अँड 3 किंवा एखादी किंमत त्याच्यामध्ये ह्या दोन्ही याच्यामध्ये चिन्ह कोणतं राहते मल्टिप्लिकेशनचं म्हणजे गुणाकारचं चिन्ह राहते विद्यार्थी मित्रांनो. मग 3 गुणिले 3s ह्या 3 ला चिन्ह कोणतं आहे प्लस, ह्या 3 ला चिन्ह कोणतं आहे प्लस, प्लस प्लस प्लस. त्याच्यानंतर 3 इथं चिन्ह कोणतं आहे प्लस, 3 into y, 3 into y is equal to 3 into 2, 3 into 3 9, 9x 9x plus 3 into 1 3y is equal to 3 into 2 6. इक्वेशन नंबर 3. तर आपण याला समीकरण 3 दिलं. आता विद्यार्थी मित्रांनो समीकरण 1 आणि समीकरण 3 कडे पहा तुम्ही. गुणाचे सहगुणक म्हणजे which variable or coefficient are same म्हणजे y चे सहगुणक coefficient of y is same म्हणजे y चे सहगुणक कसे आहे सेम आहे 3 आणि 3 आहे. व्हेरिएबल सेम आहे y सहगुणक सेम आहे म्हणजे चल सेम आहे त्यांचं सहगुणक सेम आहे. व्हेरिएबल आर सेम, कोएफिशिएंट आल्सो सेम बट साइन इज अपोजिट. तर भरपूर विद्यार्थ्याला समजत नाही की आपण काय करावं, वजाबाकी करावं का बेरीज करावं. तर नीट लक्ष द्या. इथं तुमचं व्हेरिएबल म्हणजे चल, सहगुणक म्हणजे कोएफिशिएंट सेम जर राहिले तुमचे आणि चिन्ह जर विरुद्ध राहिले प्लस आणि मायनस तर अशा वेळेस डोळे झाकून तुम्ही काय करायचं बेरीज करायचं. आता डोळे झाकून काय विद्यार्थी डोळे झाकून गणित कसं सॉल्व्ह करते. तर विद्यार्थी मित्रांनो डोळे झाकून गणित म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य की मनात शंका न आणता तुम्ही बिनधास्तपणे या दोघांची काय करायचं बेरीज करायचं. मग आपण काय केलो ऍडिंग इक्वेशन 1 and 3 समीकरण 1 व 3 ची बेरीज करून समीकरण 1 व 3 ची आपण काय केलो बेरीज करून. तर समीकरण 1 व 3 ची आपण बेरीज केलो. आता बेरीज केलो म्हणजे आपल्याला चिन्ह चेंज करायचं नाही. म्हणजे बेरीज म्हणजे ऍडिशन. एखाद्या तुम्ही दोन इक्वेशनचे ऍडिशन करत असाल तर तुम्हाला चिन्ह चेंज करायची गरज नाही म्हणून बेरीज करतो. आता हे बेरीज का केलं कारण आपल्याला y चं जे सहगुणक आहे ते चिन्ह वेगळे आहे आणि त्याचं सहगुणक आणि त्यांचं व्हेरिएबल म्हणजे चल सेम आहेत म्हणून आपल्याला चिन्ह चेंज करायचं नाही. तर इक्वेशन 1 5x minus 3y is equal to 8. इक्वेशन 3 9x plus 3y is equal to 6. कधी लक्षात ठेवा जर तुम्हाला ऍडिशन केलं दोन्ही इक्वेशनचं तर इथं प्लस चिन्ह द्यायचं आणि कोणते चिन्ह चेंज करायचं नाहीत आपल्याला म्हणजे नॉट चेंज एनी साइन ऍज इट इज आपल्याला चिन्ह ठेवावं लागतं आणि इक्वेशन सॉल्व्ह करावं लागते. आता हे ऍडिशन तुम्ही बेरीज फक्त तुम्हाला चिन्ह चेंज करून घेण्यासाठी करता. आता इथं 5x आणि 9x आहे. sin of the 5x is plus sin of the 9x is plus. both sign are same. दोन्ही चिन्ह जर सेम राहिले ते प्लस प्लस असो मायनस मायनस असो दोघांचंही तुम्ही काय करायचं सेम चिन्ह राहिले तर दोघांची बेरीज करायचं. म्हणून 5x आणि 9x व्हेरिएबल सेम आहे. या 5x आणि 9x तर तुम्ही सहगुणकाची ऍडिशन यू कॅन ऍड द कोएफिशिएंट 5 plus 9 14x and minus 3y plus 3y is cancel कारण minus 3y आहे आणि plus 3y आहे दोघांचं उत्तर किती येणार 0 येणार. जसं उदाहरण 5 minus 5 उत्तर किती येते 0. तसं प्लस मायनस आले की व्हेरिएबल सहगुणक सेम राहिलं तर चिन्ह मायनस आणि 8 आणि 6 किती 14. त्याच्यानंतर x बरोबर त्या साइडला 14 तसंच आहे 14 as it is that side plus 14 is multiplication goes to that side is division. म्हणजे ह्या दोघांमध्ये चिन्ह कोणतं आहे गुणाकारचं चिन्ह आहे. व्हेरिएबल x and coefficient 14 is both sign is multiplication sign म्हणजे minus plus 14 is go to that side is multiplication goes to that change the division. 14 1 14 value of the x is
1. You can get the value of the x is 1. म्हणजे तुम्हाला x ची किंमत मिळालं. ही x ची किंमत या तिन्ही समीकरणापैकी कोणत्या एका समीकरणात तुम्ही ठेवा. You can put the value of x in any three equation, any one of this. Then you can put x is equal to 1 in equation 2. मी काय करतो, x ची किंमत x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तिन्ही समीकरणापैकी कोणत्याही समीकरणामध्ये x ची किंमत ठेवायची. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवून, तर समीकरण 2 काय आहे, 3x plus y is equal to 2. समीकरण 2 काय, 3x plus y is equal to 2. त्या 3 आणि x मध्ये चिन्ह कोणतं आहे, गुणाकारचं आहे. कोएफिशिएंट x and variable x and coefficient 3 is both are sign is multiplication sign. 3 into x, value of the x is 1 plus y is equal to 2. 3 ones are 3 plus y is equal to 2 plus y 2 plus 3 goes to that side become a -3 plus 3 त्या साइडला जाऊन काय होणार, -3 येणार. y is equal to, आता इथे 2 ला कोणतं चिन्ह आहे, प्लस चिन्ह आहे. 3 ला कोणतं चिन्ह आहे, -3 आहे. चिन्ह कसे आहेत, वेगळे आहेत, साइन अपोजिट आहे. म्हणून इथे नीट लक्ष द्या, याला प्लस चिन्ह आहे, याला मायनस चिन्ह आहे. चिन्ह जर विरुद्ध राहिले, साइन इज अपोजिट, देन यू कॅन सबट्रॅक्ट, you can do the subtraction. 3 मधून 2 काढा, 1 राहिलं. आता राहिले, कधी लक्षात ठेवा, चिन्ह जर विरुद्ध राहिले, दोन चिन्ह जर अपोजिट राहिले, साइन इज अपोजिट, then you can do the subtraction. आणि मोठी संख्या कोणती आहे बघा, त्याच्यामध्ये छोटी संख्या वजा करा, मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्या. You can give the sign of the bigger number. तर y is equal to 1, then x, y is equal to 1, -1 is the solution of given equation. x बरोबर 1, -1 is the solution of the given equation. x, y 1, -1 हे दिलेल्या एक समीकरणाचे काय उकल आहे. आता हे तुमचं इक्वेशन जे आहे, किंवा x आणि y च्या किमती बरोबर आहे, किंवा दिलेले समीकरण त्या x आणि y च्या किमती बरोबर आहे, हे तुम्ही सतत तपासून बघा. ते कसं बघा, तुम्ही कोणत्याही एका समीकरणामध्ये कोणत्याही एका समीकरणाच्या एका डाव्या बाजूला किमती ठेवा, तुम्हाला उजव्या बाजूची किमती भेटेल. समजा मी समीकरण 2 मध्ये काय करतो, x आणि y च्या किमती ठेवतो. 3 into value of the x is 1 plus value of the y is -1 is equal to 2. 3 ones are 3 plus -1 is equal to 2. 3 मधून तुम्ही -1 काढा, तर उत्तर येणार 2 is equal to 2. म्हणजे you can get the left side and right side, the 2 is equal to 2, both sides are equal. म्हणजे डावी बाजूची बाजू समान आले, म्हणजे तुम्ही x आणि y च्या किमती सेम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लिनियर इक्वेशन, 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरण याच्यात थोडक्यात माहिती, इंट्रोडक्शन आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म. तर आज आम्ही एक सामायिक समीकरणे सोडवण्याची पद्धती, तर आपण खालील एक सामायिक समीकरण सोडवण्याची एक पद्धतीने एक उदाहरण आपण शिकलो. वी हॅव स्टडीड टुडे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. अशाच प्रकारे तुम्ही काही एक्झाम्पल सॉल्व करा. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये 1-2 एक्झाम्पल आहेत सॉल्व केलेले, ते तुम्ही ॲक्टिव्हिटी आणि एक्झाम्पल सॉल्व करा. पुढचं तुम्ही तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला आपण अभ्यासक्रम आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तुम्ही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा, जेणेकरून हे जास्तीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू. धन्यवाद.